काय झालं? बाहेर का बसला तुम्ही? बाबा अरे ओवी, काय झालं बा? का रडतेस तू? वहिनी सांग ना मला, काय झालं? काय नाही रे बाबा, असंच तू आलास ना बस झालं. मग तू का रडतेस? जेव्हा हिचा लाडका बाबा घरी येईल तेव्हा तो विचारेल की तुम्ही दोघी अशा घराबाहेर का उभ्या. तेव्हा जर चुकून सुद्धा ही शिक्षा मी दिली असं त्याला सांगितलं तर मी त्याचं काय करेन हे तुम्हाला दोघींना चांगलंच माहिती आहे ना. काय नाही रे, डोळ्यात कचरा गेलाय. खोटं नको बोलूस माझ्याशी. काय झालं ते सांग मला. अरे बाबा काय नाही रे, आम्ही असंच बसलो होतो. तू जास्त टेन्शन घेऊ नको, चल आपण आज जाऊ. थांब, जोपर्यंत मला खरं सांगत नाही तोपर्यंत मी आत नाही येणार. काय झालंय सांग. वहिनी तू तरी सांग. सारंग, काकू नको ना. बाळा, बाबाला आत गेल्यावर सगळं खरं खरं कळणारच आहे. त्यापेक्षा आपणच त्याला सांगूयात ना. सारंग, आम्ही काल रात्रभर बाहेरच होतो. म्हणजे आम्हाला घरात कोणी घेतलंच नाही. मोनिकाने आम्हाला शिक्षा केली. मग आजचा उरलेला दिवस आणि पूर्ण रात्र या घराच्या बाहेर काढायची. शिक्षा? नाही म्हणजे चूक आमचीच होती. बाबा थांब ना. सारंग, बाबा. सारंग अरे ऐक ना. आई, तुम्ही बाहेर आला नाहीत म्हणून मी तुमच्यासाठी इथेच घेऊन आले. अगं अमृता कुठे आहे? ती दिसली नाही सकाळपासून. त्या झोपल्या असतील. कालचा पराक्रम करून थकल्या असतील ना. मला अजिबात कळतच नाहीये अमृताला ही अशी दुर्बुद्धी का सुचली असेल. घरातली मोठी सून आहे. माझा खूप विश्वास होता तिच्यावर. तिने माझा विश्वासघात केलाय. त्या पोरीच्या नादी लागून स्वतःचं सुद्धा नुकसान करते आणि माझा सुद्धा बीपी वाढवते ती पोरगी. आई, तुम्ही नका इतका विचार करू. तुम्ही स्ट्रेस अजिबात नाही घ्यायचा. मी आहे ना. हा, मोनिका वहिनी, मोनिका वहिनी. सारंगला काय झालं सकाळ सकाळ? चल बघूया. सारंग, सारंग ऐक ना, नको ना उगाच विषय वाढवूस प्लीज. आम्ही ठीक होत ना.